बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत नगरपंचायतीच्या वतीने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला। शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला 2.5 लाख रुपयांचा निधी मिळणार असून घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक नियम आणि जिओ टॅगच्या 5 टप्प्यांची माहिती यावेळी देण्यात आली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुल योजना मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा छाया सुनील शेलार, नगरसेवक रवी सुपेकर, अमृत काळदाते, सुनील शेलार, ओंकार तोटे तसेच भूषण खरात, विलास शिंदे, अवधूत कदम आदी उपस्थित होते। वाटप करणार आहोत। प्रत्येकाची एक इच्छा असते की स्वप्न बांधायसाठी आणि आज ते नगरपंचायतच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। तर आपल्या स्वप्नातलं घर आपण कसं बांधायचं आणि त्याला नगरपंचायतच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे पैसे भेटायचे त्या पैशामध्ये अजून आपण पैसे टाकून आपलं सुंदर असं घर बनावं अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। मंजुरीच्या पत्रवाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित नगराध्यक्ष सर्व नगरसेवक, आमचे सगळे विभाग प्रमुख आणि आपण जमलेले सर्व ग्रामस्थ, पहिली आणि दुसरी घरकुल आपल्याला मंजूर झाले। दुसऱ्या याला 12 घरकुल आपल्याला मंजूर झाले आणि हे घरकुल बांधण्यासाठी आपल्याला शासनाकडून 2.5 लाख रुपयाचा निधी असतो। 2.5 लाख रुपयाच्या निधीमध्ये आपण 300 स्क्वेअर फूटचं घर आम्हाला बांधणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर आहे का? 300 स्क्वेअर फूट, कमीत कमी 300 स्क्वेअर फूट आपलं घरकुल असावं, त्याच्यापेक्षा कमी घरकुल नसावं। घरकुल बांधायच्या अगोदर ज्या बी परवानगी लागतील त्या आमच्या नगरपालिकेमधून आपल्याला उपलब्ध आहेत त्या व्यवस्थित घ्यायच्या। 300 स्क्वेअर फुटाच्या पुढं बांधायचा आपल्याला हरकत नाही, पण कमीत कमी 300 स्क्वेअर फूट घर असणं अपेक्षित आहे। त्याच्यामुळं ज्या काही बाबी आहेत, समजा अवधूत तिथं बसलेलाच असो, बांधकाम परवाना असेल, त्याचे काही बाकीच्या काही असतील त्या आपण सर्वांनी रेग्युलरायझेशन करून लवकरात लवकर हे घरकुलं चालू करायचे। कारण आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा उशीर झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आज पत्र वाटप करण्याचा उद्देश होता की तुम्हाला बोलून घेऊन या सगळ्या सूचना द्यायच्यात आणि आपलं घरकुल आपण बांधण्यासाठी सुरू करायचे। या कामी हे घरकुल मंजूर करण्यासाठी या विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे साहेब यांनी आपल्याला परिषदेमध्ये मदत केल्यामुळे आपल्याला लवकर घरकुल मंजूर झालेले आहेत। आणि दुसरा विषय राहिला की ज्या स्टेपला आपलं बांधकाम जाईल त्या स्टेपला आमचा माणूस येऊन जिओ टॅग फोटो काढलेला आहे। कुणाची संकल्पना असेल किंवा माझं जुनंच घर दाखवलं जाईल मग मी त्याच्यावर असेल ही कल्पना नगरपंचायत हद्दीमध्ये करता येत नाही। तुमचे पाया खांद्याला फोटो लागेल, त्यानंतर फाउंडेशन केलेला फोटो लागेल, त्यानंतर लिंटर लेवलला फोटो लागेल, त्यानंतर स्लॅबचा फोटो लागेल आणि शेवटी कलर देऊन संडास बाथरूम व्यवस्थित आहे का हे बघून नंतर फायनल बिल मिळलं जाईल। त्याच्यामुळे सगळ्यांनी ती काळजी घ्यायची। काय होतं, परिसरात वेगवेगळ्या चर्चा चालू किंवा जुनं असं काय होणार नाही। घरकुल बांधावंच लागेल। मी परत एकदा उल्लेख एका गोष्टीचा करतो की आम्हाला 300 स्क्वेअर फूट घरकुल तुमचं अपेक्षित आहे। 2,50,000 तुम्हाला घर होत नाही मला तर माहिती आहे, पण शासनाच्या नियमापुढे आम्हाला जाता येत नाही। कुणाचे 2 असले तर त्यांनी शेजारी बांधलं तरी त्याला 600 स्क्वेअर फूट बांधावं लागेल, संडास मात्र 2 बांधावं लागेल किंवा ॲटलीस्ट 2 संडास जरी केले तरी चालते। बाकीच्या सूचना तुम्हाला आवडतं तिथं बसलेलंच आहे, त्याच्याकडे तो स्वतंत्र टेबल आहे। त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचं पालन करावं अशी सगळ्यांना विनंती करतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो। जाताना परत एकदा सांगेन की अजूनही कुणाला जर घरकुलाचे प्रस्ताव द्यायचे असतील तर त्यांनी त्वरित द्यायचे। आता आपला जरा ग्रामीण भाग असल्यामुळे समजा बेरेमाळा, भांडेवाडी, गायकरवाडी, बर्गेवाडी, जोगसुरवाडी या भागाला शेतकऱ्याला घरकुल जर द्यायचं असलं तर त्याचा 1 एकराचा उतारा लागतो आणि आपल्याला शहरामध्ये द्यायचं असेल तर कमीत कमी येणे जागा किंवा सिटी सर्व्हिसचा 500 स्क्वेअर फुटाचा उतारा जर असला तर आपल्याला त्याला ते घरकुल देता येतं। त्यामुळे जे कुणी राहिले असतील त्यांना आपण जरी सांगितलं तरी चालेल। आपल्याला आणखी प्रस्तावाची गरज आहे, आपण ते आपल्या संमतीने त्याला सांगणे ही विनंती करतो। आपल्या परत एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। नमस्कार। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेले घरकुलांचं पत्र वाटपासाठी आपण इथे जमलेलो आहे।
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व माझे सहकारी नगरसेवक, सर्व विभागांचे प्रमुख आणि आपला आपल्या स्वप्नात नगर रवी भाऊ म्हटले तसं सगळ्यांनाच इच्छा असते की आपल्या स्वप्नात नगर व्हावं. त्यासाठी शासन आपल्याला थोडीफार मदत करतं. एवढ्या जे शासन जेवढं पैसे देतं तेवढ्यात घर होत नाही, परंतु आपण त्याच्यात टाकून आपला हातभार लावून आपण ते घर बांधतो. परंतु आपल्याला काय होतं, इथून मागं ग्रामपंचायतमध्ये जुने घर दाखवायचे, त्याच्यावर शिट्टी मारायचे, त्याचे फोटो काढायचे, पण इथं नगरपंचायतीमध्ये तसं चालत नाही. तुमची जी जागा आहे सुरुवातीला पाया होता तर जिओ टॅग म्हणजे तुम्ही जिथं आहे तसा तो फोटो काढावा लागतो. तेव्हा पहिला हप्ता पडतो, नंतर टप्प्याटप्प्याने आपल्याला 3 हप्ते पडतात. त्यामुळे आणि नगरपंचायतमध्ये येऊन त्याची परवानगी घ्या, परवानगी येत नाही. तरतुदी असतात. अब्दुल कदम इथं उपस्थित असतो, त्याच्यामध्ये काही जरी शंका वाटली तरी येत जा आणि विचारत जा. आणि आणखी हा लाभाचा फायदा होण्यासाठी तुम्ही सगळ्यांना सांगा, शेजारी पाजारी पण सांगा की तुम्हाला पण याचा जर फायदा घ्यायचा असला तर आत्ताच दादांनी सांगितलं की जर शेतीचा ह्याच्यात असेल तर 1 एकराचा उतारा लागतो, जर शहरात असेल तर 500 स्क्वेअर फूटचं सिटी सर्वेचा उतारा लागतो. मग ह्या गोष्टी थोड्या समजून सांगा आणि तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचं एकदा स्वागत करते, अभिनंदन करते.